ह्याच्या अगोदर आपल्याला आठवड्यात निघत होता 35-40 कॅरेटच्या आसपास माल. बरं ही जीवाणूजन्य करप्यामुळे आपला माल कमी झालाय. आता किती कमी निघत झाली. आता निघतोय आठवड्याला एक 15-16 कॅरेटच्या आसपास निघतोय आठवड्याला माल. बरं तर हे वांग्यासाठी आपण निघतोय. वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढं आपल्या हाय शेड्यूल मध्ये ऍड करणार आहे बरं. की येणाऱ्या दिवसाला जी काय बदल होतोय ते आपण पाहणार आहे. तुमची वैयक्तिक काय इच्छा आहे बरं ह्या वांग्याला काय काय आमची व्हावं लय अपेक्षा पहिले इतका जर 35-40 कॅरेट माल निघला ना ह्या फळाचा आठवड्याला बरं? तरी लय झाला आम्हाला. बरोबर. आणि जीवाणूजन्य करप्याचा थोडा अटॅक पण होता आपण हा. औषध सोडताना त्यावेळेस हा मग आता हे उपटी होती त्याची. हे वापरल्यानंतर तुमचं किती कॅरेट वर गेलं? 15 कॅरेट आता वर परत 55-50 कॅरेटच्या आसपास गेला आठवड्यात मला. 45-50 कॅरेटच्या आसपास. हा. मार्केटचा जो रेट आहे औषध कमी प्रमाणात मारले पण आम्ही एवढ्या 15 दिवसात. वापरा बायो ऑर्गॅनिकचं टॉनिक सोडल्यानंतर एकच स्प्रे घेतलाय फक्त. अगोदर आठवड्यात 2 स्प्रे घेत होतो कीटकनाशकाचा. आठवड्यात 2 स्प्रे 2 स्प्रे घेत होतो. हा. आणि हे वापरा बायोऑर्गॅनिकचं सोडल्यापासून किती स्प्रे झाले? एक स्प्रे झालाय फक्त. एका स्प्रे वरती येतोय आता. नाही काय एक स्प्रे वाचला साहेब. एक नाही आठवड्यात 2 घेत होता. आठवड्यात 2 घेत होते, आता आठवड्यात 1 घेत आहे ना. आठवड्यात नाही वापराचा खालून वॉटर सोल्युबलचा खत सोडलं हा. आणि टॉनिक मारल्यानंतर फक्त एक स्प्रे घेतलाय. म्हणजे रोवरचा स्प्रे झाल्यानंतर एक स्प्रे झालाय बघ. हा 15-20 दिवसात एक स्प्रे एक घेतला. स्प्रे झाला आणि पहिल्या आठवड्यात 2 घेत होते, हा. म्हणजे 15 दिवसात 4 थोडक्यात. बरोबर आहे का नाही? किडीला ह्याला तर पण ती फरक एकच पडला. स्प्रेवर आले, म्हणजे तुमचे 3 स्प्रे वाचले. मग ते स्प्रे किती रुपयाला एक स्प्रे पडतो तुम्हाला? साधारण 1000-1500 रुपये होत होता एक हात. 1500चे 3 स्प्रे वाचले म्हणजे 4500 रुपये वाचले. आणि वापरा बायोऑर्गॅनिकचा किती खर्च केला ह्याच्यावरती? त्याच्यावर 4250 रुपये. 4250 रुपये. म्हणजे तुम्ही रोवर 1 लिटर घेतलं, गुरथरे 2.5 लिटर घेतला आणि सिलिकॉन 1 किलो घेतलं. हा. बरोबर आहे का? 4250 रुपये जे काय असेल. मला काय म्हणायचंय, तुम्हाला ह्याच्यात किती कॅरेट वाढले आपले एक्स्ट्रा? 30 कॅरेट वाढली ना. 30 कॅरेट एक्स्ट्रा वाढले. कॅरेट केवढ्याला जाते आता? आता कॅरेटचा रेट आहे 300-350-400. जे काय असेल आपलं किती जातं कॅरेट? आपलं हायेस्ट रेटने जातं. पहिल्या अगोदर जात होतं म्हणजे आणि 1 नंबरने जातं. 400 रुपये गेलं का 300 गेले? आता तसं काय नसतं रेटच्या हिशोबावर रोजचे जे काय असेल रेट ते. पण एक सरासरी तुमच्या अभ्यासाने. मार्केट रेटच्या 1 नंबरने माल विकतो आपला पुण्याला पण इथं पण. नाही मला काय म्हणायचंय, आत्ताचा जे तुमचा सगळ्यात शेवटचा लॉट गेला तो किती रुपयाने गेला? आत्ताचा 300 रुपयाने. 300 रुपये. मी मुद्दाम गणित साहेब का घालतोय ऐका, कारण आपल्याला गणित गाठली तर गणित जुळतात. 300 रुपयांनी जरी पकडलं, 30 कॅरेट एक्स्ट्रा गेले साहेब. 30 कॅरेटचे पैसे किती झाले? 9000. 9000 रुपये. आपला खर्च किती झालाय? 4200 रुपये. बरोबर आहे का? म्हणजे हे आपण ज्यावेळेस ताळमेळ घालतो आणि आपला एकदम कमी निघणारा माल जर जास्त निघतोय, तर ही वापरा बायोऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांनी पुढच्या वांग्या क्षेत्रातल्या वापरली पाहिजे का नाही? वापरून बघितली पाहिजे सगळ्यांनी. स्वतःचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे. हा, कारण तुम्ही अनुभव सिद्ध बोलताय. आता ही जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली नसती वापरा बायोऑर्गॅनिक, तर तुम्ही गेला असता आमचापर्यंत आतापर्यंत. आता प्लॉट गेला असता आतापर्यंत. मग आज आपला अजून किती दिवस चालले का? करप्याचं आहे ना हे असं पाठीमागच्या व्हिडिओ तुम्हाला स्पॉट दिसतील पाहणं. हे पिवळं सर पिवळं जीवाणूजन्य करप्यामुळे ना जेवणजन्य बऱ्यापैकी करपे आहे. हा जेवणजन्य करप्या पण तुम्हाला थांबलेवानी वाटतोय हा, का? हा, बऱ्यापैकी थांबला. त्याचा स्प्रेस घेतला नाही आम्ही. पण आपलं करप्या चालत नाही बरं का? नाही घेतलेलं नाही म्हणजे आम्ही बाकीचं वरखत टाकलेलं आहे ना. तुमचं काय असेल ते चालत असेल. नाही पण ती हा. त्याला बळ भेटलंय झाडांना त्याच्यामुळे करप्याला पण बळी जाई नाही दादा. म्हणजे तुम्ही उत्तरच बरोबर देताय, मला तेच अपेक्षित आहे. ताकद भेटली झाडांना. कारण झाडाला ताकद साहेब भेटली ना काय तर ती झालं माल रोगाला बळी अगोदर जातच नाही. निघल्यामुळे झाडाची ताकद सगळी संपल्यागत झाली ती. हो. तर रोगाला बळी गेलत. मला काय म्हणायचंय, तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला ही प्लॉट मध्ये झालेली प्रगती. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. हनुमंत महादेव मोरे, मुक्काम पोस्ट खेड, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. बरं आजची तारीख किती आहे बरं? 5 ऑगस्ट 2024. लावून किती महिने झाले ह्या वांग्यांना? ही लागण आहे फेब्रुवारी एंडची. म्हणजे 25 फोडवं ही का सुरू आहे. सुरू या? किती तारखेची लागण आहे? 25 फेब्रुवारी. 25 फेब्रुवारीची. म्हणजे ह्याचा जे नवीन बार आहे ते सगळा निघलाय म्हणायचं. आता हे 5 महिने झालेत लावलेलं आपल्याला. 5 महिने 3 महिने झालं प्लॉट चालू आहे. गेल्या महिन्यापर्यंत चांगला माल निघत होता आपल्याला. आता ह्याच्या अगोदर एक मागच्या 15 दिवसात 10 दिवसात किती कॅरेट निघत होती? ह्याच्या अगोदर आपल्याला आठवड्यात निघत होता 35-40 कॅरेटच्या आसपास माल. बरं. ही जीवाणूजन्य करप्यामुळे आपला माल कमी झालाय. आता किती निघत कमी होती? झाली. आता निघतोय आठवड्याला एक 15-16 कॅरेटच्या आसपास निघतोय आठवड्याला माल. बरं. तर हे वांग्यासाठी आपण निघतोय. वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढं आपल्या हाय शेड्यूल मध्ये ऍड करणार आहे बरं. की येणाऱ्या दिवसाला जी काय बदल होतोय ते आपण पाहणार आहे. तुमची वैयक्तिक काय इच्छा आहे बरं ह्या वांग्याला काय काय आमची व्हावं लय अपेक्षा पहिले इतका जर 35-40 कॅरेट माल निघला ना ह्या फळाचा आठवड्याला बरं? तरी लय झाला आम्हाला. बरोबर. प्रत्येकाला तीच अपेक्षा असते की बाबा आपला माल जास्त नेला पाहिजे, रेटनी गेला पाहिजे, चांगल्या चकाकी शायनिंग. तर तीच आपल्याला करायचंय. आता तर येणाऱ्या 1 महिन्याने तीच दावायचंय. तर दावण्या अगोदर आपण काय करेल लोकेशनासाठी
सर जरा कॅमेरा थोडा पलीकडे फिरवा. तेव्हा ती बांधापाशी 1, त्याच्या आड्याला 2, 3 आणि ही 4 नंबर रांगापाशी उभा आहे आपण, बरोबर आहे का ना. हम्म. तर वांगीचे झाडच बघितले तेव्हा ती 1, ती 2, 3, 4 नंबर झाडापाशी मी उभा आहे, बरोबर. तसं समोर ही 4 नंबरचं झाड आहे. तर आता जर आपण बघितलं तर काय परिस्थिती झाली बरं ह्या वांग्याची तुम्हीच सांगा. जीवाणूजन्य गारप्यान पिवळी पडल्यात पहा. माल सेटिंगच कमी झाली पूर्ण आता मालाची आमची. सेटिंग पूर्ण कमी झाली. तर आता ह्याच्यात काय बदल व्हावा अशी अपेक्षा आहे बरं. काय नाही, फक्त सेटिंग झाली पाहिजे आणि मालाची क्वालिटी पहिल्यासारखी मिळाली पाहिजे आम्हाला. ओके. तर येणाऱ्या दिवसाला आपण व्हिडिओच्या स्वरूपात जाऊ, बरोबर आहे का नाही. तर 1 महिन्यानी किंवा 25 दिवसांनी 1.5 महिन्यानी जी काय बदल होईल का नाही, तीच लोकेशन न हाली होता पिवरीचं झाड आहे, बरोबर का, शेम आणि दोन्हीकडे शेवगा आहे. ह्याच ठिकाणी लोकेशन न हाली होता जी काय झालेला बदल पाहूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. हनुमंत महादेव मोरे, खेड, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. ह्या प्लॉटची आपण एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती रामेश्वर गोगरे सरांनी, हा. बरोबर आहे का. आणि हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून घेतलंय? काय आहे, चुलत भावाचे आमच्या, काय नाव आहे त्यांचं? प्रसन्न संजीवन मोरे. प्रसन्न संजीवन मोरे, बरोबर आहे ना. मला काय म्हणायचं, कसं पण असू द्या, आपल्याला कुणीतरी काहीतरी सांगतं त्यावेळेस आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो किंवा एक जवळच्याने सांगितलंय म्हणून विश्वास पण ठेवतो, बरोबर आहे का नाही. आज तुम्ही साहेबांच्या, मोरे साहेबांवरती ठेवलेला विश्वास, गोगरे सरांनी दिलेलं मार्गदर्शन, ह्या प्लॉटनी तुम्हाला प्रचिती काय दिली वांग्यानी? मला आपला अपेक्षेप्रमाणे निघायला लागला आणि झाडांना काळोखी ही आली आता चांगली. हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरण्यापूर्वी, चांगला चालायला लागला. ऐका ना, वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरण्यापूर्वी ह्या किती झाड आहेत आपली? 400 झाडे की. 400 झाडामध्ये तुमचं टोटल कॅरेट किती निघायची? त्याच्या अगोदर चालू झालता प्लॉट त्यावेळेस निघाय 40 कॅरेटच्या आसपास, पण मध्यंतरी परत कमी आलता मला. नाही, तुमचा अगोदर मी म्हणतो 50 निघू द्या, विषय देऊ नाही, पण हे मार्गदर्शन घेण्या अगोदर एक आठवडा थोडक्यात. आलता आठवड्यात किती? 14-15 कॅरेट. 14-15 कॅरेट वरती तुमचा माल आलता हे वापरण्यापूर्वी. आणि जीवाणूजन्य खरप्याचा थोडा अटॅक पण होता आपण औषध सोडताना त्यावेळेस. हा, मग आता हे उपटी होती त्याची. हे वापरल्यानंतर तुमचं किती कॅरेट वर गेलं? 15 कॅरेट वर. आता परत 45-50 कॅरेटच्या आसपास गेला आठवड्यात मला. 45-50 कॅरेटच्या आसपास. हा. आणि हे वापरण्यापूर्वी झाडांची परिस्थिती कशी झाली? पिवळी होती झाड. व्हिडिओत आहेत की पहिल्या. नाही, मी तरी पण का मुद्दा विचारतोय, आपण पहिली परिस्थिती आताच्या परिस्थितीला आपण कम्पेअर फुटवा करतो. तुम्हीच बघा की आता फुटवा, ही फुटवा आहे ना, ऐका ना, हम्म. तर ह्याच्या अगोदर एक प्लॉट होता, ही असा फुटवा नव्हता आमचा त्या प्लॉटला अजून. हा, फुटवा बरोबर टाकली. बरोबर आहे का नाही? ही जी फुटवा होता ना, हा, हा. पहिल्या प्लॉटला नव्हता आमच्या. हा. आज तारीख किती बरं? आज 26 तारीख आहे. 20 दिवस झाले सोडलेला आपण. 6 ऑगस्टला सोडलं होते. 6 ऑगस्टला सोडलंय हा, आणि आज 26 ऑगस्ट आहे, म्हणजे 20 दिवस झालं बघा. हम्म. तर 20 दिवसात तुम्हाला कितव्या दिवशी जाणवलं बरं की हे सोडल्यापासून एक झाडामध्ये एक फ्रेशपणा आणि मालामध्ये एक 15 वाढ? दिवसांनी 15 दिवसांनी 15 दिवसाच्या नंतर हा. ती माल पण तुमचा जास्त निघायला लागला. हम्म. तर मला काय म्हणायचंय, आता हे सोडल्यामुळं मार्केटचा जो रेट आहे, औषध कमी प्रमाणात मारले पण आम्ही एवढ्या 15 दिवसात. वापरा बायो ऑर्गॅनिकचं टॉनिक सोडल्यानंतर एकच स्प्रे घेतलाय फक्त. अगोदर आठवड्यात 2 स्प्रे घेतो कीटकनाशकाचा. आठवड्यात 2 स्प्रे 2 स्प्रे घेत होतो. हा. आणि हे वापरा बायोऑर्गॅनिकचं सोडल्यापासून किती स्प्रे झाले? एक स्प्रे झालाय फक्त. एका स्प्रे वरती येतोय आता. म्हणजे एक स्प्रे वाचला साहेब. एक नाही, आठवड्यात 2 घेत होता. आठवड्यात 2 घेत होते, आता आठवड्यात 1 घेत आहे ना. आठवड्यात नाही, वापराचा खालून वॉटर सोल्युबलचा खत सोडलं हा. आणि टॉनिक मारल्यानंतर फक्त एक स्प्रे घेतलाय. म्हणजे रोवरचा स्प्रे झाल्यानंतर एक स्प्रे झालाय बघ. हा, 15-20 दिवसात एक स्प्रे घेतला. एक स्प्रे झालाय आणि पहिल्या आठवड्यात 2 घेत होते, हा. म्हणजे 15 दिवसात 4 थोडक्यात, बरोबर आहे का नाही? किडीला ह्याला तर पण ती फरक एकच स्प्रेवर आले, म्हणजे तुमचे 3 स्प्रे वाचले. मग ते स्प्रे किती रुपयाला एक स्प्रे पडतो तुम्हाला? साधारण 1000-1500 रुपयाला होत होता एक हात. 1500चे 3 स्प्रे वाचले, म्हणजे 4500 रुपये वाचले. आणि वापरा बायोऑर्गॅनिकचा किती खर्च केला ह्याच्यावरती? त्याच्यावर 4250 रुपये. 4250 रुपये. म्हणजे तुम्ही रोवर 1 लिटर घेतलं, गुरथरे 2.5 लिटर घेतलं आणि सिलिकॉन 1 किलो घेतलं, हा. बरोबर आहे का? 4250 रुपये जे काय असेल. मला काय म्हणायचंय, तुम्हाला ह्याच्यात किती कॅरेट वाढले आपले एक्स्ट्रा? 30 कॅरेट वाढली ना. 30 कॅरेट एक्स्ट्रा वाढले. कॅरेट केवढ्याला जाते आता? आता कॅरेटचा रेट आहे 300-350 400. जे काय असेल आपलं किती जातं कॅरेट? आपलं हायेस्ट रेटनी जातं. पहिल्या अगोदर जात होतं म्हणजे, आणि 1 नंबरनी जातं. 400 रुपये गेलं का 300 गेले? आता तसं काय नसतं, रेटच्या हिशोबावर रोजचे जे काय असेल रेट. ते. पण एक सरासरी तुमच्या अभ्यासाने. मार्केट रेटच्या 1 नंबरनी माल विकतो आपला, पुण्याला पण इथं पण. नाही, मला काय म्हणायचंय, आत्ताचा जे तुमचा सगळ्यात शेवटचा लॉट गेला तो किती रुपयाने गेला? आत्ताचा 300 रुपयाने. 300 रुपये. मी मुद्दाम गणित साहेब का घालतोय ऐका, कारण आपल्याला गणित गाठली तर गणित जुळतात. 300 रुपयांनी जरी पकडलं, 30 कॅरेट एक्स्ट्रा गेले साहेब. 30 कॅरेटचे पैसे किती झाले? 9000. 9000 रुपये. आपला खर्च किती झालाय? 4200 रुपये, बरोबर आहे का? म्हणजे हे आपण ज्यावेळेस ताळमेळ घालतो आणि आपला एकदम कमी निघणारा माल जर जास्त निघतोय,
तर ही वापरा बायोऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांनी पुढच्या वांग्या क्षेत्रातल्या वापरली पाहिजे का नाही? वापरून बघितली पाहिजे सगळ्यांनी, स्वतःचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे. हा, कारण तुम्ही अनुभव सिद्ध बोलताय. आता ही जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली नसती वापरा बायोऑर्गॅनिक, तर तुम्ही गेला असता आमचापर्यंत आतापर्यंत, आता प्लॉट गेला असता आतापर्यंत. मग आज आपला अजून किती दिवस चालले का? करप्याच ना हे असं पाठीमागच्या व्हिडिओ तुम्हाला स्पोर्ट दिसतील पाहणं. हे पिवळसर करप्यामुळे ना जीवनजन्य बऱ्यापैकी करपे आहे. हा, जीवनजन्य करप्या पण तुम्हाला थांबलेवानी वाटतंय हा, का? हा, बऱ्यापैकी थांबला, त्याचा स्प्रेस घेतला नाही आम्ही. पण आपलं करप्या चालत नाही बरं का? नाही घेतलेलं नाही म्हणजे आम्ही बाकीचं वरखट टाकलेलं आहे ना, तुमचं काय असेल ते चालत असेल. नाही. पण ती हा, त्याला बळ भेटलंय झाडांना, त्याच्यामुळे करप्याला पण बळी जाई नाही दादा. म्हणजे तुम्ही उत्तरच बरोबर देताय, मला तेच अपेक्षित आहे. ताकद भेटली झाडांना. कारण झाडाला ताकद साहेब भेटली ना, काय तर ती झालं, रोगाला माल बळी अगोदर जातच नाही. निघल्यामुळे झाडाची ताकद सगळी संपल्यागत झाली ती. हो. तर रोगाला बळी गेलत. मला काय म्हणायचंय, तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला ही प्लॉट मध्ये झालेली प्रगती पाहून समाधानी आहेत. हा, तर इथं तुमचे शेजारी आहेत. साहेब तुमचं नाव सांगा बरं थोडस. तुमचं नाव सांगा. नमस्कार. नमस्कार. मी मोरे मयूर राजेंद्र. ओके. आता ही जी वांग होतं इथलं 21 दिवसापूर्वी, हं. ह्याच्यातली प्रगती पाहून तुम्हाला काय एक वेगळे पण जाणवत आहे का? हो, म्हणजे माझं दरवेळेस इकडे आलं की वेडा असो सर राहणार तिथं हा, नाही हा. का, ह्यांच्या इथं ह्यांचं शेजारीच. वांगे तोडताना. हो, मी येत असतो दरवेळेस. हो, हो. आधी प्लॉट पिवळा पडल्यासारखा दिसायचा, हा, हा. म्हणजे ते काकाची फोटो आहे ना? जीवनजन्य करता हा. होता. आणि आता हिरवागार प्लॉट दिसतोय. हिरवागार नुसता प्लॉटच दिसत नाही तर परत फोटो पाण्यात आणि फुटवे कळी- पण फोटो निघाले. अजून ह्याचा 15 दिवसांनी फरक आहे, ह्याच्यापेक्षा चांगला जाणवल. अजून 15 दिवसांनी हा फरक चांगला जाणवला असं वाटतंय. मग मला काय म्हणायचंय, आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा जसा आहे तसा संदेश पोहोचवायचा आहे. माझ्याची उंची किती आहे एवढीच आपल्याला दावायची. मला काय म्हणायचंय, अजून लय मी खाली उभं राहून असंही नाही मला म्हणायचं. जिथं आहे तिथनच दावायची. ह्याच्यात काय लय ईदभर इकडं ईदभर तिकडे ह्याचा काही विषय नाही. फक्त आज मार्केटमध्ये मी व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश पण सांगतो. आज तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल जे तुम्ही सांगताय ते आपल्याला पुढे शेतकरी मला सेटिंग दिसत नव्हती तोडल्यावर आमच्या हे अशी. हा? मला दिसत नव्हतं अगोदर पाठीमाग तोडल्यावर. आठवड्यात 2 तोड व्हायचं आमचं, 14-13 कॅरेट निघायचे. 14 आता 3 तोड करतोय आम्ही. आठवड्यात 3 तोडे, हा. म्हणजे एक तोडा पण वाढला आणि कॅरेट पण. त्याच्यामुळे माल वाढला ना. आणि मग मला काय म्हणायचं साहेब, ही व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश मला तेच सांगायचा आहे की मार्केटमधून जे काय अनुभव आणि प्रत्येकाला माहिती आहे ती प्रत्येक शेतकरी आणून वापरतोय, पण अपेक्षित उत्पादन निघालं नाही. प्लॉट जर काही दिवसांनी बसले गेले पिवळे पडले तर प्रत्येकाचा झालेला खर्च काय परत काढता येत नाही. या वापरा बायोऑर्गॅनिकनी 34 कंटेन मधून ती टेक्नॉलॉजी बनवली की जे साहेबांनी आता सांगितलं. माहिती का नाही का ती काय सांगितलं साहेबांनी, की आता आपलं पीक सशक्त दिसतंय. पहिलं पिवळं होतं, करप्या होता आणि कळी पण कमी होती, माल पण कमी निघत होता. तुमचं आमच्याकडून एकच स्प्रे झालाय. एक स्प्रे झाला. जर आणखी 2 झाले असते तर अजून वेगळं दिसलं असतं. नाही, वातावरणामुळे राहिला स्प्रे. काहीतरी 16 तारखेला काय महाराज होता, पण पाऊसच चालू आहे, ते आम्हाला कामाने उरकलं नाही. नाही असू द्या. मला काय म्हणायचे, तुम्ही घेतलेल्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थितीत समाधानी आहेत. हा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अगदी वांगी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी खरोखर खूप फायद्याची आहे. ज्यावेळेस 1 महिन्याचा डोस तुम्ही घेऊन वापरून पाहता त्यावेळेस तुम्हाला इतरांना विचारायची गरज नाही ही टेक्नॉलॉजी काय काम करते. तुम्ही साहेब जसे बोलले ते सांगता, साहेब ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय काय फायदे झाले. कारण सांगणं, बोलणं आणि धावणं ह्याच्यात आज मार्केटमध्ये खूप डिफरन्स आहे. आपण लोकेशन सुद्धा हलवलं नाही. साहेब आले लोकेशन चेक केलंय, आपण कुठं उभं राहिले त्याच लोकेशनला पण उभं राहिले. राय काय अजून चांगली झाडं बघून आतमध्ये उभं राहू, पण धावायचंय ती जी आहे ती त्याच्यावरती जो विश्वास ठेवून त्याला आपण 100% तारू. फरक आहे ना. काळो की ही सगळ्याच गोष्टीत फरक झालाय आमच्या. फिक्स सक्त वाटतंय का एका भाषेत? 100% वाटते. कारण जसं तूप चमच्याभर जरी टाकलं आणि आणखी जेवण सशक्त होईल अशी अपेक्षा आहे म्हणजे. हा, हा. Result आणखी सशक्त होईल. कसं वाटत होतं? दिसेल की व्हिडिओ आहे की नाही यात आणि शंका असेल की तुमची? होती ना शंका बघा. त्यांच्यावर बी शंका असेल तुमची की आणायचं कोणतरी मार्केटिंग चालली की? तुलाच भावाने हा बळच घ्यायला लावलं होतं आम्हाला ती. हा. पानं हे काय सगळी अशी होती बाबा. सगळी पानं व्हिडिओ दिसतील तुम्हाला. हम्म. जीवाणूजन्य करपे सगळी पोपटी झाली पानं आपली. म्हणजे तुम्ही आज जे काय वापरलेलं आहे ह्याच्यावरती प्लॉट पाहून आणि निघालेल्या उत्पादनावरती समाधानी आहेत. 100%. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून, मोरे सरांनी तुम्हाला अगदी मोलाचं, मी म्हणतो जबरदस्ती अशीच केली पाहिजे ह्यांच्यासारखी. कानाला काहीतरी ऐकाय भेटले, डोळ्याला काहीतरी पाय भेटले, तर त्यावेळेस जवळच्या माणसासाठी आपण तुम्ही जे केलं ना ते इतरांनी पण केलं पाहिजे, तरच आपण एकमेकाला वाचवू शकतो. आम्ही काय देवदूत नाहीत की आम्हाला पाठ सपन पडणं कुठतरी कोणाला तरी असं कोणत्या तरी शेतकरी लय अडचणीत त्यापेक्षा आम्ही जाऊन पोचन असं आणि पोचलो
तरी थोडक्यात आमच्यावर पण कुणी विश्वास ठेवणार नाही. आज आपण धावतोय त्या विश्वासासाठी प्रचिती. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून आणि तुमच्या दोघं बंधूंकडून पण दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद.